मालेगाव तालुक्यातील रोजे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ सखुबाई बाळू निकम तर व्हाईस चेअरमनपदी श्री नंदू दौलत पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ योगिता खैरनार मॅडम यांनी काम पाहिले, तर सेवा सोसायटीचे सचिव श्री शंकर निकम यांनी त्यांना सहकार्य केले। तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळातील श्री रामदास मोतीराम केदार, अनिल नामदेव उगले, नंदाबाई विश्वनाथ धात्रक, सखुबाई पोपट सांगळे, काशीनाथ हरसिंग आहिरे, सोमनाथ नांगो घुगे, चंद्रकांत शिवाजी तुपे, दीपक मानसिंग निकम, किसन लक्ष्मण दरगुडे, संजय मनोहर उगले या संचालक मंडळाने नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। नवनियुक्त संचालक मंडळाचा व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा नांदगाव विधानसभेचे दमदार आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात ज्ञानेश्वरभाऊ कांदे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। आज रोजी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूक होण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या निवडीसाठी रोजे गावातील गोकुळ मोतीराम सांगळे, बाबाजी भिल्ला निकम, विश्वनाथ गणपत धात्रक, राजाभाऊ निळू घुगे, सोमनाथ साधू उगले, दीपक भरतसिंग निकम, धोंडीबा भास्कर घुगे, अशोक आप्पा उगले, एकनाथ रामदास केदार, सोमनाथ विश्वनाथ धात्रक, सागर शिवाजी शेरेकर, श्याम वामन निकम, भाऊसाहेब बाळू निकम तसेच समस्त गावातील नागरिक उपस्थित होते। आज निवडणूक झाली, चेअरमन व्हाईस चेअरमन आणि निवडणूक झाली, त्याच्याबद्दल गावाचे आभार, भाऊचे आभार। असंच कार्य आपल्या गावात सतत घडत राहो आणि भाऊंनी सांगितलं आपल्या गावात रस्ता, पाणी म्हणजे माळमाता एक बागायत होणार आहे। चांगली आनंदाची बातमी आहे। असे आमदार आपल्याला लाभले आणि त्यांना आपण 100% का 101% मतदान करू। आमदारासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करायचे आणि आपला घरचा आमदार म्हणून आपण त्यांना 101% आपण मतदान करू। आणि तसेच चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा आभार मानतो आणि 2 शब्द चेअरमन पदाची निवड होती। निवड असल्या कारणाने आपण सर्वजण इथं अण्णांच्या ऑफिसला जमलोय। तिथं बिनविरोध निवड झाली, तिथं बिनविरोध निवड होऊन तिथेही सत्कार झाला, इथेही सत्कार झाला। चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं मनपूर्वक अण्णासाहेबांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो अण्णांच्या माध्यमातून। राहिला दुसरा प्रश्न, आपल्या गावाचा सामाजिक सलोखा आणि प्रत्येक जण चेअरमन आणि प्रत्येक जण व्हाईस चेअरमन हे दृष्टिकोन समजून घ्या आणि यानंतर आपल्याला जे कार्य करायचंय म्हणजे कुठलंही कार्य, आता सोसायटी म्हटल्यानंतर हे कार्याचं माध्यम नाही। आता सोसायटीमध्ये काय सगळ्यांना माहिती, याच्यात काय बोलायचं काम नाही। कुठल्याही कार्यामध्ये, कुठल्याही सहभागामध्ये अण्णा वेळोवेळी आपल्या गावामध्ये कुठल्याही बाबतीत, धार्मिक असो, अन्नदान असो, तुमचं मंदिर असो, कुठल्याही बाबतीमध्ये अण्णा आपल्याला कुठल्याही बाबतीत कमी पडले नाही। या अगोदर पण आपण 80% अण्णांबरोबर राहिलो, तर माझी अशी इच्छा आहे आपण पूर्ण 100% अण्णांना राहिलं पाहिजे या विधानसभेत।